नमस्कार मंडळी, अतुल क्रिएशन्स रांगोळी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तुम्ही मागील भागात पाहिलं होतं की 5 बोटाच्या साह्याने आपण रांगोळी कशी काढायची आहे। हा भाग आपला मागील भाग झालेला आहे। आज आहे दुसरा भाग। या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की 5 बोटाच्या साह्याने आपण केंद्रवर्धिनी किंवा गोपद्म या दोन्ही रांगोळीतल्या खूप महत्त्वाच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या आपण कशा पद्धतीने आपण या रांगोळीच्या 5 बोटाच्या साह्याने आपण रेखाटतोय ह्या गोष्टी आपण पाहणार आहे। तर तुम्ही माझ्या अतुल क्रिएशन्स रांगोळी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि भरपूर लोकांपर्यंत या व्हिडिओ शेअर करा। चला तर मग बघूया आपण की 5 बोटाच्या साह्याने आपण केंद्रवर्धिनी असू दे किंवा गोपद्म असू दे या दोन्ही गोष्टी कशा रेखाटणार आहोत। पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाचा भाग म्हणजे काय करायचंय, तर सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस करायचं ते म्हणजे गोल म्हणजे वर्तुळाचं। हा जो वर्तुळ आहे ह्या वर्तुळाचा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आधी प्रॅक्टिस करायचं आहे। आपण हे वर्तुळ पहिल्यांदा रेखाटलेत। केंद्रवर्धिनी काढण्यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे काय की ज्यावेळी आपण पूर्ण सर्कल तयार करतो त्याच्यामध्ये ज्यावेळी केंद्रवर्धिनी करतो त्यावेळी पूर्ण त्याच्यामध्ये आत आपल्याला सर्कल्स इन करत यायचंय। तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीने मी वर्तुळ आत आणतोय। पूर्ण केंद्रापर्यंत या वर्तुळ आपली लाईन आतपर्यंत आली पाहिजे। हे आपली केंद्रवर्धिनी तयार झाले। तुम्ही बघू शकता पूर्ण आपण एक जलेबी असते त्या टाइप मध्ये आपण केंद्रवर्धिनी तयार केले। आता आपण बघणार आहोत केंद्रवर्धिनी झाले। आता आपण बघणार आहोत या दुसऱ्या भागामध्ये ते म्हणजे गोपद्म। गायीच्या पावलाचा जो आकार असतो तो आपण या गोपद्म मध्ये काढायचा आहे। स्टार्टिंग कसे बघा, एक डॉट सोडला पहिल्यांदा, त्याच्यानंतर पूर्ण अर्धाकृती वर्तुळ घेतला आहे। हे 2 डॉट सिमिलर या भागावर आले पाहिजेत। काम करताना खूप एकाग्र पद्धतीने काम करायचं आहे जेणेकरून आपले दोन्ही बाजूचे सर्कल्स किंवा राउंड्स असतील ते एकसारखे आले पाहिजेत। बघू शकताय तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओज दररोज बघायचे असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाकीच्या भरपूर अशा गोष्टी तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। नक्की सबस्क्राइब करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।